हॅलो फ्रेंड्स, प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीजच्या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मी आहे ज्योत्स्ना. दिवाळीच्या पदार्थांमधला सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्यांच्या आवडीचा आणि खुसखुशीत असा पदार्थ असेल तर तो म्हणजे करंजी. तर अजिबात कोणत्याही प्रकारचा साचा न वापरता आणि कात्रणीचा सुद्धा वापर न करता झटपट अशा खारीसारख्या खुसखुशीत करंज्या कशा करायच्या त्या आजच्या भागामध्ये मी दाखवलेल्या आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडत असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अशा सुंदर करंज्या झालेल्या आहेत. गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. अतिशय खुसखुशीत आणि खारीसारखी मी तुम्हाला इथे तोडून दाखवत आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी करंजी तयार होते. ती कशी करायची ते आता बघूया. त्यासाठी आपण आता करणार आहोत सारण. तर सारण तयार करण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे पाव किलो खोबरं. ते किसणीने छान आपल्याला किसून घ्यायचं आहे. तर खोबरं किसून झाल्यानंतर आपल्याला बारीक गॅसवरतीच गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. खोबरं हे बारीक गॅसवरतीच भाजायचं आहे. छान बारीक भाजून घेतलं आपण की ते अगदी शेवटपर्यंत करंजी छान लागते, खुसखुशीत लागते. आता खोबरं भाजून मी बाजूला काढून ठेवलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे खसखस. तर खसखस इथे छोटे 4 चमचे घेतलेली आहे. ती व्यवस्थित भाजून झाल्यानंतर इथे अगदी बारीक रवा घेतलेला आहे 1 वाटी. 1 वाटी रवा छान थोडंसं तूप टाकून चमचाभर तुपामध्ये भाजून घेतलेला आहे. तो सुद्धा बारीक गॅसवरती खमंग होईपर्यंत छान भाजायचा आहे. तो भाजून तयार झाल्यानंतर आपण एक सारण आता मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. ते एका बाउलमध्ये भाजलेलं खोबरं काढून घेतलेलं आहे. त्यानंतर ही जी खसखस आपण भाजून घेतली होती तीसुद्धा त्यात मिक्स करायची आहे. आवडीनुसार आपण ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकणार आहोत. इथे मी मनुके, काजू बदामचे तुकडे घातलेले आहेत. त्यानंतर 2 मोठ्या वाट्या पिठी साखर आपण ह्याच्यामध्ये घातलेली आहे. त्यानंतर जो आपण रवा, बारीक रवा जो छान तुपावरती भाजून घेतला होता, तुम्ही बघू शकता किती सुंदर बदामी रंग आलेला आहे त्याला. व्यवस्थित भाजलेला रवा आपण त्यात मिक्स केलेला आहे. त्यानंतर छान अशी चव येण्यासाठी वेलची आणि जायफळची 2 चमचे पूड करून यामध्ये ॲड केलेली आहे. आता हे सगळं मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे. अतिशय सुंदर असं करंजीचं सारण तयार होतं. करंजी ही अगदी पूर्ण काठोकाठ भरायची, ती अशी खुळखुळ्यासारखी नाही ठेवायची आहे. त्यामुळे सारण हे अत्यंत आवश्यक आहे. अतिशय सुंदर चवीचं सारण आता तयार झालेलं आहे. त्यानंतर करंजीची पारी करण्यासाठी आपण मैदा घ्यायचा आहे. तर इथे 2 मोठ्या वाट्या मैदा घेतलेला आहे. मैदा आपल्याला छान चाळून घ्यायचा आहे. त्यामध्ये 1 वाटीभर बारीक रवा घालायचा आहे. चवीनुसार मीठ घातले. आता हे सगळं मिश्रण आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे. पिठामध्ये मीठ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण 3 छोटे चमचे तेल गरम केलेलं आहे कडकडीत. हे कडकडीत गरम तेल आपल्याला त्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मोहन आणि हे आपला चमच्याने आपण मिक्स करून झाल्यानंतर हाताने व्यवस्थित कुस्करायचं आहे आणि त्या पिठाला सगळीकडे व्यवस्थित तेल असं चोळून घ्यायचं आहे. त्यामुळे करंजीची वरची पारी अतिशय खुसखुशीत अशी होते. तुम्ही बघू शकता मोहन अगदी परफेक्ट झालेलं आहे आपलं. व्यवस्थित सगळं मिक्स झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून एक घट्टसर मैद्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. पाणी लागेल तसं घातलं आहे आणि छान असा गोळा तयार करून घेतला आहे. त्याचे मी 4 छोटे छोटे उंडे करून घेतलेले आहेत. आता हे व्यवस्थित आपल्याला लाटून घ्यायचे आहेत. तर पोळपाटावरती मी छान मस्तपैकी मोठी अशी पोळी लाटून घेतलेली आहे. अशाच आपल्याला आपण जेवढे लेअर करणार आहोत तेवढ्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. आता इथे मी तयार करून घेतलेल्या आहे. इथे मी 3 पोळ्या आता लाटून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. व्यवस्थित आपल्याला हव्या त्या आकाराच्या आपण पोळ्या करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर इथे साठा तयार केला आहे आपण. तर साठ्यासाठी आपण इथे घेतलेलं आहे तूप. तर 3 चमचे तूप घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 3 चमचेच आपल्याला कॉर्नफ्लॉवर वापरायचे आहे. तर मिश्रण असं व्यवस्थित आपल्याला साठा मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मस्तपैकी मऊ मऊ साठा तयार झालेला आहे. आता इथे आपण एक लाटून घेतलेली पोळी ठेवली आहे. त्यावरती व्यवस्थित चारी बाजूनी सगळीकडनं आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मी मैदा भुरभुरून घेते. खूप सुंदर खुसखुशीत अशी पारी तयार होते. त्यावरती आपल्याला अजून एक पोळी लाटलेली आहे. तीसुद्धा व्यवस्थित लेअर लावून घ्यायचे आहेत. फ्रेंड्स, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडत असतील तर लाईक करा. छान छान रेसिपी दिवाळीच्या फराळाच्या मी चॅनलवर अपलोड केलेल्या आहे. ते एकदा नक्की बघा. इथे आपलं साठा लावून झालेला आहे. दुसरी पोळी पण झाली आहे. त्यावरती आपण तिसऱ्या पोळीचा पण सेम लेअर टाकायचा आहे. त्यानंतर एक छान असा रोल करत जायचा आहे. घट्ट असं दाबून व्यवस्थित आपल्याला पुढे पुढे असं वळवत जायचं आहे आणि घट्ट दाबून आपण असा छान रोल तयार करून घेतला आहे. त्याला आता असं आपण व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे. त्यानंतर व्यवस्थित आपण असं वळकुटी मळून घेतो आहे. जसा रोल घट्ट करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशा त्याला लेयर्स पडलेल्या आहेत. तर एकसारख्या आकाराचे आपण इथे असे सुरीच्या साहाय्याने कापून घेणार आहोत गोळे. तुम्ही बघू शकता खूपच सुंदर असं आपलं पीठ इथे तयार झालेलं आहे. खूप सुंदर दिसत आहेत. व्यवस्थित आपण हे सगळे कट करून झाकून ठेवायचे आहेत
आणि जसं एक एक उंडा घ्यायचा आहे आपल्याला आणि तो व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे. तर इथे बोटाच्या साहाय्याने असं प्रेस केलेलं आहे. आपल्याला साचा वापरायचा नाही आहे, त्यामुळे उभंच आपण दाबून घ्यायचं आहे आणि तशीच लाटून घ्यायची आहे. त्यामुळे एक लांबट अशा आकाराची, करंजीच्या आकाराची पोळी तयार होते. त्यामध्ये आपण असं हातामध्ये ठेवायचं, चारी बाजूनी पाणी लावून घ्यायचं आहे आणि पटकन अशी दाबून घ्यायची आहे. तर इथे आपल्याला कट करावे लागत नाही. अशा प्रकारे आपण दाबून तयार केलं की ते व्यवस्थित पॅकसुद्धा होतं. व्यवस्थित करंजी दाबून झाली पाण्याच्या साहाय्याने की सगळ्या करंज्या अशा आपण करून घ्यायच्या आहेत आणि त्या झाकून ठेवायच्या आहेत. तर एका कढईमध्ये आता तेल तापायला ठेवलेलं आहे. तेल छान तापलं की गॅस बारीक करायचा आहे आणि बारीक गॅसवरतीच आपल्याला करंज्या छान खरपूस रंगाच्या होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. अतिशय सुंदर अशा खारीसारख्या खुसखुशीत लागणाऱ्या मस्तपैकी करंज्या तयार होतात. त्याच्यावरती थोडं तेल उडवत उडवत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. गोल्डन ब्राऊन कलरच्या झाल्या की आपण काढून थंड करायला चाळणीमध्ये ठेवायच्या आहेत आणि करंज्या पूर्ण थंड झाल्याशिवाय आपल्याला भरून ठेवायच्या नाही आहेत. त्या बाहेरून थंड झाल्या तरी आतून गरमच असतं सारण, साखरेचा पाक झालेला असतो. त्यामुळे त्या व्यवस्थित थंड झाल्यानंतरच आपल्याला एका छान हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या आहेत. अशा प्रकारे आपल्या खूप सुंदर अशा करंज्या तयार झालेल्या आहेत. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. भेटूया पुढच्या भागात. हॅपी दिवाळी.